महाकावळी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना, आचारांना, विचारांना प्रथमतः पंचांग प्रणाम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय यशवंतराव आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रीय संरक्षका महाउपासिका ममता सगन मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चालणाऱ्या धर्मकारस्थळीवर वंदन करते. त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावले सर, त्याचप्रमाणे रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जमदाळे सर यांच्या कार्यदेखील वंदन करते. आज उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचा 9वा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने शेवटचं पुष्प गुंफण्याचं संधी नेहमीप्रमाणे माझ्याकडे असते, नेहमीप्रमाणे सगळीकडे फार कामशेतपर्यंत. या कार्यक्रमासाठी जे आपले आता व्हिडिओ शूटिंग इकडे चालू आहे असे आदरणीय दळवी सर, त्याचप्रमाणे प्रबुद्ध प्रेरणा विहाराच्या अध्यक्षा आदरणीय लताताई दळवी, प्रबुद्ध प्रेरणा विहाराचे अध्यक्ष आदरणीय अशोक अवचरे सर, त्याचप्रमाणे मोहड सर दिसतंय ते मला, सरांचं नाव रवी सर, नवरे सर, नाकले सर, कारण नाकले काही दिसले नाही तर नाकले सरांना विसरत नाकले सर, त्याचबरोबर सरचिटणीस आदरणीय महानंदताई दाळिंबे आणि आपण सर्व शिबिरार्थी, इथे असलेल्या सर्व भगिनी, आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नाकले सर, आपलं सुद्धा स्वागत आहे आणि आपल्याला सुद्धा सविनय जय भीम कर. आजचा माझा विषय आहे अंधश्रद्धा आणि बुवाबाजी. विषयाचं नाव लिहून घ्या. माझं नाव लिहिलं नाही लिहिलं काय नाही, तुम्ही ओळखताय मला, मी ओळखते तुम्हाला, पण विषय कुणी घेतला हे माहीत असावं. आजच्या सत्रातला दुसरा विषय अंधश्रद्धा आणि बुवाबाजी. प्रश्न पहिला लिहायचा आहे. प्रश्न पडतात ना तुम्हाला? पडतात का नाही पडत? पडतात ना? प्रश्न पडले पाहिजे. तो प्रश्न पडले तर उत्तर भेटतील आपल्याला, नाही का? प्रश्न आणि उत्तर. तर प्रश्न पहिला असा आहे, अंधश्रद्धा म्हणजे काय? आता त्याचं उत्तर लिहायचंय तुम्हाला. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा. दैवी चमत्कृतींवर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा. ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा. उपास तापास यज्ञ याग करणे म्हणजे अंधश्रद्धा. भूत आत्मा यांना मानणे म्हणजे अंधश्रद्धा. म्हणजेच तुम्ही आता जे लिहित आहे ना, सगळ्या देवाशी संबंधित आहे. कर्मकांड ज्याला म्हटलं गेलेलं आहे, कर्मकांड करणे म्हणजे अंधश्रद्धा. काल किती जणींनी वट सावित्रीचा उपवास केला होता? केला होता का? नाही केला ना? का नाही केलं? मी तर केलं बाई. थोडस
भगवान बुद्धांनी एकदा प्रवचन दिलं जेतवनामध्ये. आता सगळ्यांना माहिती होतं की भगवान बुद्धांची प्रवचन, आता एवढा धर्माचा प्रचार प्रसार करणारे भगवान बुद्ध, त्यांचं प्रवचन चांगलंच असणार, याच्यात शंकाच नाही. मग एकदा एका सावकाराला वाटलं, अरे सगळे कीर्ती भगवान बुद्धांची पसरलेली, आपणही जावं प्रवचन ऐकायला. म्हणून तो सावकार सुद्धा प्रवचन ऐकायला तिथं जेतवनामध्ये येतो. भगवान बुद्धांचं प्रवचन सुरू होतं आणि भगवान बुद्ध काय म्हणतात, यायचं तर या. दुसरं, बसायचं तर बसा. तिसरं वाक्य, घ्यायचं तर घ्या. आणि चौथं वाक्य काय होतं, जायचं तर जा. आता सावकाराला मोठा प्रश्न पडला की काय, सगळेजण म्हणतात खूप छान प्रवचन देतात भगवान बुद्ध, आणि हे काय प्रवचन आहे का? 4च शब्द सांगितले, यायचं तर या, बसायचं तर बसा, घ्यायचं तर घ्या, जायचं तर जा. त्याला काय प्रवचन, काय अर्थ आहे का या प्रवचनात? मग तो असाच विचार करत करत बाहेर पडतो, विहाराच्या जेतवनातून बाहेर पडतो, घरी जातो. त्याच्या मनात तेच, जाताना पण तेच विचार, घरात आला तरी तोच विचार. आता तो जेवण खाऊन करतो आणि झोपतो. 1:30-2चा, रात्रीची 1:30-2ची वेळ होती आणि तो काय म्हणतो, यायचं तर या. 3 चोर तिथे येतात त्याच्याकडे. आता चोरांना म्हटलं किती छान स्वागत केलं. सावकार काय म्हणाला, यायचं तर या. दुसरं वाक्य काय म्हणाला सावकार, बसायचं तर बसा. अरे वा, म्हणे आम्ही तर चोरी करायला आलो, आमचं इतकं छान स्वागत करतो. यायचं तर या म्हणाला, बसायचं तर बसा म्हणाला. तिसरं वाक्य काय तो म्हणाला, घ्यायचं तर घ्या. आता हाय का चोरी करण्याची हिंमत होईल का काही घ्यायची? ते म्हटलं, अरे बापरे, स्वागतही झालं, बसा. पण आपण पाहुणे आल्यावर काय म्हणतो पहिल्यांदा, या या, बसा बसा, पाणी वगैरे घ्या. आपण असंच म्हणतो का नाही? तसं त्या सावकाराचं तिसरं वाक्य होतं, घ्यायचं तर घ्या. चोरांनी काही घेतलं का? नाही घेतलं. आणि मग सावकार काय म्हणाला, चौथं वाक्य, जायचं तर जा. हे 3 जण उठले, गेले आपापल्या घरी. सकाळी लवकर आले, जाताना विचार करून गेले की सकाळी येऊन सावकाराचे पाय धरायचे, क्षमा मागायचे की आम्ही तुमच्या घरी चोरी करायला आलो होतो, पण आम्ही चोरी काही केली नाही. सावकार सकाळी उठायच्या आतमध्येच हे 3 जण पुन्हा सावकाराकडे. सावकाराला पाहिल्यावर पायच धरले पहिल्यांदा की रात्री आम्ही तुमच्या घरी आलो होतो चोरी करायला, पण आम्ही चोरी काही केली नाही. कारण का तुमचे ते शब्द ऐकून आमच्या मनात परिवर्तन झालं. हे वाक्य त्या कथेतलं घेण्यासारखं आहे की काय म्हणाले सावकार, आम्ही तुमच्या घरी चोरी, ते चोर काय म्हणाले सावकाराला की आम्ही तुमच्या घरी रात्री चोरी करायच्याच बेताने आलो होतो, पण तुमचं ते वाक्य ऐकून, या बसा घ्या, हे वाक्य ऐकून आम्ही काही चोरी नाही केली, तर त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही क्षमा करा. राजाला काही सांगू नका की आम्ही असे चोर आहोत आणि चोरी करायला. आमच्या मनामध्ये आता काय झालेलं आहे, परिवर्तन झालेलं आहे. सावकाराने काय केलं, डोक्यावर हात मारून घेतला. का हात मारलं बरं? काय म्हटलं सावकार, अरे हे तर भगवान बुद्धांचं प्रवचन होतं. तसं तुमच्यावर इथं कुणी जबरदस्ती केली का? यायचं तर, बसायचं तर, घ्यायचं तर, आणि जायचं तर झालं की मग आता प्रवचन. तर आपण, मी विषय देत होते अंधश्रद्धा, नाही का? तर ज्या ज्या दैवी कारणांशी संबंधित असे काही प्रश्न आहेत, या सगळ्यांवर काय आहे, भगवान बुद्धाचं एकच उत्तर होतं की या जगात, या पृथ्वीवर देव नाही, आणि देव असेल तर मग सिद्ध करून दाखवा. आणि ते सिद्ध करायचं तर मग आता कसं करायचं, नाही का? मग हे जग कसं निर्माण झालं? काही देवाने निर्माण केलं, काय कुणी ब्रह्माने निर्माण केलं? मग हे जग कसं निर्माण झालं? तर इसवी सनामध्ये 1859 मध्ये चार्ल्स डार्विन नावाच्या एका वैज्ञानिकांनी जग उत्क्रांत होत गेला असा शोध लावला. लिहून घ्या हे वाक्य. इसवी सन 1859 मध्ये 1859
चार्ल्स डार्विन नावाच्या वैज्ञानिकानं हा शोध लावला की जग हे उत्क्रांत होत गेलेलं आहे. डार्विनचा सिद्धांत फेमस होता एकदम. आता बरेच वर्ष झाले आपण शाळा सोडली नाही का, त्यामुळे लिहिता येत नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही, ऐकता येत नाही. आता इसवी सन 1859 चार्ल्स डार्विन उत्क्रांतीचा शोध. मग जग हे उत्क्रांत झालं असं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं, पहा आपला जन्म पाण्यातील एक शेवाळ ज्याला अमिबा म्हटलेलं आहे त्यात बदल झाले आणि जलचर उभयचर असे प्राणी जन्माला आले. आपला जन्म कोणापासून आहे कोण सांगेल? माकडापासून, कारण आपल्याला माकड हाड आहे. पुरावा आहे ना आपल्याकडं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात कुठल्याही गोष्टीला प्रमाण असलं पाहिजे. सिद्ध करण्यासाठी काय पाहिजे आपल्याकडं? प्रमाण पाहिजे. आता समजा लाईट कशी लागती, काय होतं? बटन दाबल्यावर काय होतं? समजा इथं बटन आहे, मी दाबलं, काय झालं? त्यात वीज प्रवाह सुरू झाला आणि लाईट लागल्या. हे कुणी दैवी शक्ती आहे का तिथं? तरी पण संध्याकाळ झाली, लक्ष्मी यायची वेळ झाली, काढा झाडू लवकर. सासू सुनांना सूचना करतात, म्हणून सासू सारखी सूचना करणारी आणि सून सूचना न ऐकणारी. संध्याकाळची वेळ झाली की सगळ्या घरातल्या जेवढे मोठी माणसं असतात काय सांगतात? झाडू काढायला संध्याकाळची वेळ झाली, लक्ष्मी यायची वेळ झाली. अहो पण जी नव्हतेच कधी आमच्याकडं ती संध्याकाळची येईलच कशी काय? होते का आमच्याकडं कधी? कोणाकडे होती मग ही लक्ष्मी? ज्यांना 4 वर्णामध्ये श्रेष्ठ मानलं होतं, बरोबर ना? कोणाला श्रेष्ठ मानलं होतं? त्यांच्याकडे ही लक्ष्मी धाव घेत होती नाही का? आणि आपल्याला तिथं शिक्षणाची संधी नव्हती आणि ती संधी नसल्यामुळं आपल्याकडे ही लक्ष्मी होती का? मग नव्हती. तरी पण आपल्या आयांची नावं लक्ष्मीबाई, बरोबर ना? का ठेवतात लक्ष्मी? मोठ्या घरच्या सुनांची नावं बघा, सगळ्या सुनांची नावं लक्ष्मी आली आमच्या घरात लक्ष्मी म्हणून नाही का? पण तसं काही नाही. ह्या सगळ्या काय आहे? अंधश्रद्धा. उपास तापास करणे, नवस करणे, पुत्रप्राप्ती करून घेणे, लिंबू नारळ मिरची अंगारा दुपारा ताई सगळं देणे म्हणजे काय आहे? अंधश्रद्धा. मग श्रद्धा म्हणजे काय? ही आता हा प्रश्न तुम्हाला दुसरा त्यातला लिहायचा आहे. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? भगवान बुद्धांच्या विचारावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा होय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा होय. चार आर्य सत्य, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता यावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा होय. 4 आर्य सत्य, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता यावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा होय. कारणाशिवाय काही घडत नाही यावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा होय. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं, त्यावेळेस ती गोष्ट घडत असते. कोणी देवी शक्ती ही गोष्ट घडवून आणू शकत नाही.
देशात किती देवता निर्माण झाल्या हो? 33 कोटी. या कोरोनामध्ये कुठल्या कुठल्या देवी देवता उपयोगात आल्या? तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे मला. 33 कोटी देवता होत्या, त्यातल्या कुठल्या देवदेवता आल्या? कोण उपयोगी पडला आपल्या? डॉक्टर, म्हणजे विज्ञान, सायन्स ज्याला म्हटलं गेलेलं आहे. उलट या देवतांना काय केलं? मास्क लावले, सॅनिटायझर तिथं ठेवला आणि ती देवळं सगळी बंद केली. म्हणून असं म्हणतात 33 कोटी ही कल्पनाच खोटी. 33 कोटी ही कल्पनाच खोटी, त्यात मात्र माझी भीमाई मात्र मोठी. मग तुम्हाला कळालं का श्रद्धा म्हणजे काय, अंधश्रद्धा म्हणजे काय? ज्या गोष्टी देव ईश्वर यांच्याशी संबंधित आहेत, म्हणजे त्याला कर्मकांड केलं जातं, त्यावेळेस त्या कर्मकांडाला काय म्हणतात? अंधश्रद्धा. म्हणजे तुम्ही उपास तापास करत असाल, चल बाई आज आहे मंगळवार, देवीचा वार, मंगळवार, पण मी त्या दिवशी सांगितलं मंगळवारी काय झालं, काय सांगितलं होतं? उद्या तुमची परीक्षा आहे. मंगळवारी काय झालं भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये? कोणाला आठवतंय? नाही. मी सांगितलं होतं मंगळवार होता, त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती, इसवी सन पूर्व 483. त्या दिवशी भगवान बुद्धांचं काय झालं? महापरिनिर्वाण झालं. मंगळवार आणि शुक्रवार असे 2 वार मी सांगितले तुम्हाला. शुक्रवारी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला असंही सांगितलं होतं वैशाख पौर्णिमे, इसवी सन पूर्व 563 असं सांगितलं ना. त्या वेगळं काही सांगितलं? अभ्यास करत नाही वाटतं तुम्ही घरी जाऊन. वर्ग संपला, दिल्या वह्या टाकून दुसऱ्या दिवशी येताना घेऊन यायचे 4 वाजले, थोडासा चहा मिळून. तर दिलेल्या अभ्यास, जो तुम्हाला अभ्यास देतो आम्ही, जे तुम्ही नोट्स काढत असतात त्याचा अभ्यास करायचा असतो. आणि म्हणून जेवढ्या पण स्त्रिया आहेत, ज्यांच्या अंगात देवदेवता येतात, ते मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, अमावस्याला घुमत असतात. का बुधवारचं येतं कुणाच्या अंगात? चतुर्शिंगीला कोण कोण जातं? मंगळवारी घट बसतात त्यावेळेस, नाही बसत त्यावेळेस पण. मग घट बसले की पायात चप्पल घालायची नाही, गादीवर झोपायचं नाही. आई झोपली, आई बसली, नाही का? म्हणजे ती आई म्हणजे कोण? जी देवदेवता असेल ती. चतुर्शिंगी म्हणा, आणखीन देवता असते. मग ह्या सगळ्या काय आहे? अंधश्रद्धा आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे महाकारुणिक भगवान बुद्ध, ज्यांनी शांततेचा संदेश दिला या जगाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी पिढ्यानपिढ्याचा उद्धार आपला केला, अशा महामानवांच्या विचारावर आपण चालायला शिकले पाहिजे. त्याला म्हणतात श्रद्धा. खूप साऱ्या अंधरूढी आपल्या या भारत देशामध्ये होत्या, कारण जे 4 वर्णाश्रम होते, त्यातल्या त्या ब्राह्मण वर्गाने आपल्याला शिक्षणाची संधी दिली नाही. आणि जे संस्कृत त्यांना येत होतं, त्यांना अवगत असणारी विद्या, संस्कृत, हे आपल्या लोकांना शिकू नाही दिलं. म्हणून बाबासाहेबांनी पर्शियन भाषा घेतली होती अभ्यास करायला. त्यांना संस्कृत भाषा दिली नाही, म्हणून बाबासाहेब पर्शियन मध्ये शिकले. पर्शियन भाषांचा ज्ञान त्यांना अवगत त्यांनी करून घेतलं होतं. नाही ना तुम्ही संस्कृत देत, काय नाही गेलं त्या संस्कृतचं, मी पर्शियन भाषा शिकले. मग या संस्कृत भाषेमुळे काय झालं की त्यांनी जे जे वेद पुराण लिहिले, त्या वेद पुराणातलं आम्हाला कधी काय कळलंच नाही. त्यांनी वाचून दाखवायचं आणि बाकीच्यांनी काय करायचं? माना डोलवायचं. कारण काय लिहिलंय त्यात आम्हाला माहिती नाही, आम्हाला त्याचा अभ्यास नाही. आणि म्हणून याच विद्येमुळं
महात्मा ज्योतिराव फुलेंचं फार सुंदर वाक्य आहे बघा, सगळ्यांना माहिती आहे ते वाक्य, विद्येविना मती गेली, बरोबर ना, मतीविना नीती गती सगळंच गेलं की आमचं. आणि म्हणून आपल्या गुरुकडनं प्रेरणा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, काय म्हणाले बाबासाहेब, शिका. शिका म्हणजे फक्त शिक्षणच नाही, सगळं शिकायचंय आपल्याला, पण त्याच्यासाठी आपल्याकडे काय असली पाहिजे, प्रज्ञा असली पाहिजे की काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय शिकायचं मला काय नाही शिकायचं हे मला समजलं पाहिजे. त्या शिकाचा अर्थ तसा आहे, फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे. मग या जुन्या अंधरूढीतून काय काय निर्माण झालं होतं, तर सगळ्यात पहिला पॉइंट तुम्हाला लिहायचंय देव. अंधरूढीचे काही पॉइंट्स आहेत. देव, दुसरा ईश्वर, तिसरा स्वर्गनर. नंतर तुम्ही हे पॉइंट मला सांगायचे जे मी सांगते ते. देव, ईश्वर, स्वर्गनर, स्वर्गनर, भूत, आत्मा, यज्ञयाग, आता त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय खंडोबा. महाराष्ट्रात आणि असं वाक्य लिहा, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात खंडोबा आणि यल्लम्मा यांची पूजा अर्चा केली जाते. खंडोबा आणि यल्लम्मा यांची पूजा अर्चा केली जाते. खंडोबाच्या राज्यात शेतसारा जमा करणारा, शेतसारा आणि महसूल जमा करणारा, शेतसारा आणि महसूल जमा करणारा म्हसोबा, त्याला देव बनवण्यात आले. खंडोबाला प्रसन्न करून घेण्यासाठी मुलं आणि मुली खंडोबा देवाला सोडल्या जातात. त्यांनाच नंतर वाघ्या आणि मुरळ्या असं म्हणतात. यल्लम्माला ज्या मुली सोडतात त्यांना देवदासी म्हणतात. याच देवदासी पुढे भोगदासी बनतात. यल्लम्माला ज्या मुली सोडतात त्या देवदासी बनतात. याच मुली पुढे भोगदासी बनतात. मग खंडोबा आणि म्हसोबा कळायला तुम्हाला कसे तयार झाले? खंडोबा आणि म्हसोबा आता तुम्ही वह्या बंद करायच्या आणि आता फक्त ऐकायचं. जसे मी तुम्हाला काही पॉइंट्स सांगितले की सगळ्या धर्मामध्ये आपापल्या देवतांची पूजा केली जाते, तसेच आपले बौद्ध लोक सुद्धा भगवान बुद्ध आणि डॉक्टर
विषय झाला तर आपण काय घेत असतो, प्रतिज्ञा घेत असतो, बरोबर ना. पंचशिलेचं पालन करेन असं प्रतिज्ञामध्ये आहे ते सगळं. म्हणजे आपण काय केलं, जी राजा कनिष्काच्या काळात जसं नरसिंह गाथेमध्ये वर्णन आहे यशोधरेने केलेलं, जे ते 8 ब्राह्मण आणि आसित मुनींनी भविष्य सांगितलं होतं की ह्या बाळाच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 शुभचिन्ह आहे. ते जे रूप तयार केलं राजा कनिष्काच्या काळात पहिली बुद्ध मूर्ती तयार झाली. मग ती 32 लक्षणं काय होती याला इमॅजिन करून त्यांनी नाही का कल्पना केली की अशी 32 लक्षणं असावी. आणि ती जे आता आपण पाहतोय ह्या सगळ्या मुद्रा आहेत त्या वेगवेगळ्या मुद्रेतलं हे मुद्रा आहेत. ही मूर्ती जी आहे ही भूमिस्पर्श मुद्रा हिला म्हटलं गेलं, जे तिथं आहे बुद्धगयेमध्ये. मग भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितले की देव नाही आणि असला तर दाखवा. देव म्हणजे मग कोण, तर देव म्हणजे बघा तुम्ही समजा बाहेर चाललाय, काहीतरी काम आहे तुमचं, तुम्ही बाहेर चाललेला आहात, समजा तिथे तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्हाला तुमच्या कुणी परिचयाची नाही ती व्यक्ती, पण त्या अनोळखी व्यक्तीने तुमची जर मदत केली तर तुम्ही काय म्हणता हो, तू देवासारखं धावून आलास बाबा, नाही का. म्हणजे देव म्हणजे काय, तर कुणीतरी सज्जन व्यक्ती असा त्या देव शब्दाचा अर्थ आहे. पण आपल्याला देव काय सांगितले की हे एवढे दगडाचे देव जे सगळे निर्माण झालेले आहेत यांना तुम्ही देव माना, त्यांची पूजा अर्चा करा. म्हणजे आपण सतत त्यांच्या पूजा अर्चेतच अडकून पडायचं, शिक्षण घ्यायचं नाही. ह्या सगळ्या ज्या त्यांच्या भाकड कथा आहेत त्यांच्यातच आपण रमून जायचं आणि तेच आपलं विश्व तुमचं आहे असं त्यांनी आपल्यावर लादलं. ते आपण ते स्वीकारलेलं नाही, ते लादलं गेलेलं आहे. म्हणून आपण त्यांचे काय झालो, गुलाम झालो. आणि त्यामुळे आपण काय करत होतो, जोहार घालत होतो, जोहार भाकरी तुकडा मागताना. आणि आज आपल्याला हे जे वैभव प्राप्त झालं ते केवळ आणि केवळ माझ्या भीमाईच्यामुळं, माझ्या भीमाईच्यामुळं. पहा तुम्ही नुसतं कल्पना करा की आपल्या जे पूर्वज झालेत आपले त्यांनी कसे दिवस काढले असते. फक्त कमरेला लंगोटी आणि पुढं काय होतं, आणखीन काय होतं, हातात काठी होती, काठी घुंगराची. ती भाकर तुकडा मागायला जाताना ती समोरच्या दारात आपटायची, जोरात आवाज येईल असा. ते घुंगर वाजले की आतल्या बाईला आवाज जायचा आणि मग ती घरातलं काय शिळ असेल ती त्या जे कोणी दारात मागायला आला असेल त्या व्यक्तीला ती द्यायची. आता ते व्यक्ती सगळ्या कोण होत्या, आपण होतो. पण आपण आपल्यालाच विसरलोय नाही का, कारण आपण बौद्ध झालो. थोडस का व्हायला पण प्रेस्टीज बढाया भी हमने, नाही का, प्रेस्टीज थोडस येतं ना आपल्याकडं की नाही आता आम्हाला खूप छान नोकरी लागली, आमच्याकडं गाडी बंगला आहे, सगळं आता आमच्याकडे. मग मला बुद्ध विहारात कशासाठी जायचंय, माझ्याकडे जर सगळं आहे तर मग बुद्ध विहारात जाण्याची मला काय आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण कुठेतरी बुद्ध विहाराची नाळ जोडण्याबाबत मागे राहिलेलो आहोत. पण जर इथं आलं तुम्ही सगळ्यांनी, जेवढे बौद्ध अनुयायी आहेत ते जर विहारात जोडले गेले तर नक्कीच या भारतात अजून बौद्धांची चळवळ विस्तृत रूपाने प्रकट होईल, प्रस्थापित होईल ना अजून चळवळ बौद्धांची. तिला गतिमान करायला भीमराव साहेबांचे आदेश आहे. आपली ही चळवळ आहे धार्मिक चळवळ, ही कशी झाली पाहिजे, गतिमान झाली पाहिजे. कशी होईल ती गतिमान, जर आपण सहकार्य केलं नाही तर ती चळवळ गतिमान होईल का. लोक म्हणतात की बाबासाहेबांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आणि भारत देश काय बौद्धमय झाला नाही. अहो बाबासाहेब तर करून गेले भारत देश बौद्धमय.
काही ठेवलं नाही करायचं बाबासाहेबांनी. म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी हा रथ जो आहे तो इथपर्यंत आणून ठेवलाय, धम्माचा रथ जिथपर्यंत आणून ठेवलाय. जर तुम्हाला शक्य असेल तर पुढे न्या, अन्यथा त्या रथाला मागे ओढू नका. मग ही धर्माची जी कार्य आहेत त्या कार्यासाठी तुम्हाला बौद्धाचार्य लागतात, केंद्रीय शिक्षक शिक्षिका लागतात, भिक्खू लोक लागतात, भिक्खुनी लागतात. मग यांना सगळ्यांना सहकार्य करणारे कोण आहोत? आपण उपासक आहोत, उपासिका आहोत. आपण या धम्म कार्याला काय केलं पाहिजे? सहकार्य केलं पाहिजे. मग देव आहे का? ही पृथ्वी कशी निर्माण झाली? सांगितलं आता चार्ल्स डार्विननी शोध लावला. जग हे उत्क्रांत होत गेलेलं आहे. म्हणून देव नाही हे 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं. कारण का त्यावेळेस देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठमोठे यज्ञ व्हायचे आणि त्या यज्ञामध्ये मोठमोठ्या जनावरांना बळी दिलं जायचं. त्याला तुमच्या माहितीसाठी सांगते, अश्वमेध वगैरे म्हणायचं. आणि मग ते भाजलेलं छान असं मस्तपैकी मांस हे ब्राह्मण लोक पूर्वी खात होते. ब्राह्मण काय प्युअर ब्राह्मण नाहीये जसं तुम्ही समजता तसं. तेच तर आधी गोमांस सगळं काय मांस भक्षण करत होते, जे पण काय असेल ते. आणि त्याच्यानंतर ते सुरा नावाची दारू प्यायचे. सुरा मेरे मज्ज पमाद ठाणा वेर म्हणे सिक्का पदम समाधी. सुरुवात कुणी केली? सगळी. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले की कुणी व्यक्ती जातीने श्रेष्ठ मानू नये, तो त्याच्या कर्माने श्रेष्ठ मानला पाहिजे. जाती कुठल्याही जातीचा तो असू शकतो. त्यासाठी या जगात देव नाही हे सगळ्यात पहिल्यांदा कुणी सांगितलं? यज्ञयागाला विरोध केला 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी. देव काही नाही. ईश्वर फिर भी ईश्वर की तरफ देखते भाई, नाही का? सगळं सुख देणारा कोण आहे? ईश्वर आहे. पण ईश्वर जरी टिकलेत का? कुठले कुठले ईश्वर टिकलेत? ज्याला आपण 22 प्रतिज्ञेमध्ये रोज म्हणत असतो, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देवदेवतांना मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. हे सगळे ईश्वर होऊन गेले ना, दैवी रूप. तुम्ही सिरियल पाहता ना, असं हात केलं की असे वायू लहरी उत्पन्न होतं की लगेच तो माणूस मरतो. असं होतं का हो? कुणाच्या काही केल्याने काय होतं का? नाही. कुणी या जगात आतापर्यंत शाश्वत राहिलेलं नाही. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं सर्व जग हे अनित्य आहे. सभ्य संस्कारा अनित्य. ज्याचा ज्याचा उगम झालेला आहे ती ती व्यक्ती नष्ट होणार आहे. व्यक्ती असू, वस्तू असू, कुणी असू, सूक्ष्मातला सूक्ष्म जीव असू, सगळं काय होणार आहे? नष्ट होणार आहे. जन्म घेणे म्हणजे काय? समजा सुताराने फर्निचर बनवलं, त्या फर्निचरला वाळवी लागते, ते फर्निचर खराब होतं. आपण लगेच काय करतो? त्याला मोडून तोडून काहीतरी कोणाला तरी देतो किंवा त्याचा जळण्यासाठी उपयोग केला जातो. बरोबर ना? आहे का त्याचा शाश्वत राहिली का त्या वस्तू? निर्जय वस्तू सुद्धा संपणाऱ्या आहेत. हे टेबल आहे, माईक आहे, त्या वस्तू काय होणार आहे? सगळं ज्याचं जे उत्पन्न झालंय त्या सगळ्याचा काय होणार आहे? नाश होणार आहे. कुठल्या दैवी शक्ती त्याला काही करू शकत नाही. म्हणून देव नाही. बरोबर? ईश्वर नाही. त्याच्यानंतर काय सांगितलं मी? स्वर्ग नरक. स्वर्ग कुठं असतो? सांगितलंय आपल्याला, नाही का? त्यामुळे आपल्याला सुद्धा माहिती स्वर्गवर असतो. आहे का खरंच तिथं स्वर्ग? कारण ज्या वेळेस नील आर्मस्ट्रॉंग या वैज्ञानिकाने तिथं पाऊल ठेवला, चंद्रावर गेले होते ना हे लोक 3 जण. पहिलं पाऊल ठेवलं नील आर्मस्ट्रॉंग याने. दिसलं का त्याला तिथं स्वर्ग? त्या अप्सरा वगैरे, रंभा, उर्वशी, मेनका, कोणतरी होतं का तिथं नृत्य वगैरे मस्तपैकी करत? होतं का? मग स्वर्ग आहे का तिथं? नाही. सुनीता विल्यम्स ह्या सुद्धा अंतराळात गेल्या. बरोबर ना? कल्पना चावला ह्या सुद्धा गेल्या तिथं. होतं का काय स्वर्ग नावाचं?
नाही. तर स्वर्ग आहे का मग? तरी सुद्धा काय म्हणतात, माणूस मेल्यावर कुठं जातो? नरकात. का नाही जात? नरक खाली ना, जमिनीच्या खाली आहे ना. आपल्याला शिकवलं शाळेत बघा, स्वर्ग वरती नरक खाली, नाही का? तरी पण आपण आपल्या घरातले जे कोणी व्यक्ती मरतात काय म्हणतो? स्वर्गात गेले, नाही का? पण स्वर्ग नाही. ही काय आहे? भ्रामक कल्पना आहेत. या नरक पण नाहीये आणि स्वर्ग पण नाही. आपला जन्म हा 4 भौतिक घटकापासून आणि पंचस्कंदापासून झालेला आहे. सांगितले मी त्या दिवशी 4 भौतिक घटक: पृथ्वी, आप, तेज, वायू. पंचस्कंद: रूप, संज्ञा, वेदना, संज्ञा आणि विज्ञान आणि संस्कार. हे पंचस्कंद. यापासून आपला जन्म झाला, आपला मृत्यू झाला, आपली राख झाली. जाळतात ना आपल्याला, राख झाली आणि ती राख पाण्यामध्ये टाकून देतात आणि अवकाशामध्ये असणाऱ्या 4 भौतिक घटकामध्ये त्याचं काय होतं? ते मिसळले जातं. म्हणून काय म्हणतात, मातीतून यायचं आणि मातीतच जायचं. का तुम्ही फार सज्जन आहे, तुम्ही आता मरणार नाही असं कुणी सांगितलंय का तुम्हाला? अगदी महापरिनिर्वाण. मी एक मानव पुत्र आहे, मानवाच्या पोटी घेतलेला मानव पुत्र आहे, म्हणजे मला सुद्धा जायचंय. एकदा बोलले होते ना ते सारंगाईच्या चैत्य विहारात वैशालीमध्ये घोषणा केली ते. तर हे सगळं काय आहे? अंधकार. नंतरचा पॉइंट मी तुम्हाला सांगितला होता, आत्मा. आता बघा, आपलं हे जे शरीर आहे, डोक्याच्या केसापर्यंत पासून तर पायाच्या नखापर्यंत, आपल्या शरीरात आत्मा नावाचा कोणता इंद्रिय आहे? येईल कोणाला सांगता? आत्मा कशाला म्हणतात? म्हणतात का नाही म्हणत ते तरी सांगा. म्हणतात. ठीक आहे ना, आत्मा आहे असं सगळेजण म्हणतात. आता कशाला म्हणतात हे मात्र माहित नाही. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं की आपल्या शरीरात आत्मा नावाची कुठलीही वस्तू नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं, मी नाही सांगत. आत्मा नावाची कुठलीही वस्तू कुठल्या भागाला आत्मा म्हणत नाही. समजा एखाद्या व्यक्ती ऍक्सिडेंटली मेला, डॉक्टर असं कधी म्हटले का त्याच्या आत्म्याला लागले तो मेला? एखादा व्यक्ती जळाला, असं कधी डॉक्टरांनी निदान केलंय का की तो त्याच्या आत्म्याला खूप लागलं, जळाला त्याचा आत्मा जळाला म्हणून तो मेला, असं कधी निदान करतात का? नाही. तरी सुद्धा आपण सर्वजण आत्म्याला मानत असतो. आता भगवान बुद्धांनी ज्या हा अभ्यास करून जे तत्वज्ञान सांगितलंय ते मनुष्याला सांगितलंय, बरोबर ना? माणूस हा केंद्रबिंदूला मानले त्यांनी, माणसाला केंद्रबिंदूला मानलंय. आणि सगळ्यात मोठं म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेलं मन. म्हणून आपण इथं हात दाखवत असतो. मन म्हणजे काय? आपलं हृदय. मनातून येणाऱ्या आपल्या भावना त्या कुठल्याही असतील, कुशल असतील, अकुशल असतील. कारण मनापासून निघतात ना सगळे विचार. आपण मनात चांगले विचार, चांगल्या भावना, चांगले विचार. मनात वाईट विचार, आपल्या हाताने वाईट कृत्य होणार, अकुशल कर्म घडणार. तरी सुद्धा जर समजा तुम्ही एखादं मयत चाललंय, नाही का, अंत्यविधीचा कार्यक्रमाला सगळे चालले, स्मशानभूमीपर्यंत आपण जातो ना शेवटचा निरोप द्यायला त्या व्यक्तीला, तर जाता जाता तुम्ही महिलांच्या बरोबर आपल्या जायचं. काय म्हणतात त्या महिला? ते ऐकलं का कधी कोणी? की ती व्यक्ती जी गेली ना, समजा तो म्हातारा असेल, एखादी म्हातारी व्यक्ती त्या घरातली गेली असेल, तर काय म्हणतात? बिचाराचा आत्मा नाही का ताई तडफडून हो गेला. आता का त्या बिचाराचा आत्मा तडफडून गेला? तर नक्कीच त्याच्या घरातल्या ज्या सुना असतील, जी त्याची मुलं असतील, त्या मुला बाळांनी, सुनांनी त्याला नीट सांभाळलं नाही, असा त्याचा अर्थ होतो. घरात चांगली व्यवस्था असेल म्हाताऱ्या माणसांची,
तर ते म्हातारा माणूस जे असतं ते आशीर्वाद देऊन मग आपलं प्राण ते सोडत असतं, आपला जीव सोडत असतं. देहत्याग ज्याला म्हणतात. मग तुम्ही म्हातारपणी आपल्या आईवडिलांची सेवा कशी करायला पाहिजे की ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातील, असं आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे. मग त्या म्हाताऱ्याची सुद्धा, जो व्यक्ती गेलाय तो म्हातारा सुद्धा सद्गतीला प्राप्त होतो. म्हणजे सद्गती आणि दुर्गती असं भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये सांगितले. त्यासाठी पूर्व दिशेला नेहमी आपल्या आई वडिलांची पूजा करावी असं भगवान बुद्धांनी सिगाल सूत्रामध्ये सिगालाला सांगितलेलं, उपदेश केलेला. आता हा फक्त सिगालालाच केलाय का? सिगाल हे फक्त एक संज्ञा आहे, त्याचं नाव ठेवलंय, पण हे सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी हा उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे. मग तो आत्मा नाही, आपला टॉपिक होता ना तो आत्मा नाही. मग शरीरात आता लक्षात ठेवा, आपल्या शरीरात आत्मा नावाचं कुठलेही इंद्रिय नाही. राहिलं तुमच्या लक्षात? तरी पण मग त्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी मात्र ताटात भरगच्च सगळा भोजनाचा थाटमाट असतो. सुकं मटण, ओलं मटण, सुकी मच्छी, नाही का? म्हणजे ड्राय पण आणि ओली पण आहे ना. त्या व्यक्तीला जिवंतपणी जरी खायला नसेल घातलं, पण मेल्यावर मात्र सगळं ते ताटात भरलेलं असतं. आणि ताट घेऊन कुठं जातात? घाटावर जातात. आणि कुणाची वाट बघतात? जिवंतपणी सगळ्यांचे बाप वेगवेगळे. सुताराचा सुतार, नाही का? कुंभाराचा कुंभार, बौद्धांचा बौद्ध, सगळे वेगवेगळे बाप. पण मेल्यावर सगळ्यांचा बाप कोण? माहिती की तुम्हाला? उगीच इथं प्रवचन देते. आणि त्या कावळ्याची वाट पाहतात. आणि कावळा कशाची वाट बघतो? की हे कधी एकदा सगळेजण जातात, नाही का? उगीच इथं उभं राहिले, आम्हाला ताव मारायचा आता चांगला मटण मच्छीवर. आणि मग सगळे बोलत बोलत जातात. एखादा माणूस म्हणतो, अहो ते कधीतरी घेत होते, असतीच कोणाची तरी खिच्यात थोडीशी बाटली, ती त्या नैवेद्यावर टाकतात. एक जण म्हणतो ते हे पण करायचे, नाही का? तेही ठेवतात. एक जण म्हणायचे ते हे बी करायचे, रात्रीचे ते बी ठेवतात. तरी कावळा काय येत नाही. लोक बाहेर बाजूबाजूला पांगतात. मग कावळा येतो, नाही का? आणि पहिल्यांदा काय उचलतो? भजी किंवा अंड. सगळ्यांना माहिती, कारण सगळे तिथं गेलेले असतात, जाऊन आलेले असतात, आपल्या घरच्यांना निरोप दिलेला असतो. आणि ती ताटं सुद्धा सगळ्यांनी नेलेली आहेत. इथं विहारात खोटं बोलायचं नाही. मुसावादा वेरमणी सिक्कापदम समाधियान. सगळ्यांनी केले, पण जोपर्यंत केलंय आम्हाला माहित नव्हतं हे सगळं, म्हणून आम्ही केलं. पण आता करायचं नाही. तुम्ही शिबिरात बसलेला आहात. शिबिरात तुम्हाला इथं प्रशिक्षण दिलं जातं, काय करायचं आणि काय करायचं नाही हे लक्षात ठेवायचं. करणाऱ्या माणसाला सहकार्य करायचं नाही, त्याला सांगायचं हे आपल्या धम्मामध्ये आता करत नाही. ठीक आहे, ओके, तुम्ही करत होता, काही प्रॉब्लेम नाही, पण इथून पुढं करायचं नाही. म्हणायचं मी त्या शिबिरात उपासिका झाले होते, मला तिथं शिकवी करा, कारण मी असाच विरोध केला होता माझ्या घरच्यांना. जर तुम्हाला शिकायचंय तर तुम्हाला कुणाला तरी विरोध करावाच लागणार. त्यावेळेस तुम्ही आमच्यासारख्या केंद्रीय शिक्षिका बनतात. नाही तर तू बी तिथली मी बी तिथली, नाही का? तसं करायचंय का तुम्हाला? नाही. तर असा हा घाटावर कार्यक्रम चालू होता. संत गाडगे बाबा त्यांनी पाहिलं. ते म्हणले तुम्ही काय करताय हो लोक हो? म्हणले अहो बाबा आम्ही नाही का वरती नाही का आमची, त्यांना हे नैवेद्य दाखवतोय. संत गाडगे बाबा आपल्या या मुठांमध्ये पात्रामध्ये उतरले खाली पाण्यात आणि काय करायला लागले? पाणी घालायला लागले. लोकांनी विचारलं बाबा तुम्ही हे काय करताय? अहो माझा अमरावतीला नाही का शेत आहे, तिकडे मी आम्ही पाणी टाकतो. उभा कुठं राहिले? मुठेमध्ये. पाणी कुठं टाकतात? लोक म्हटले बाबा कसं शक्य आहे? अमरावतीला पाणी जायला काहून बाप? नाही जायचं काहून?
तिकडं हे सगळं जातंय, मग तिकडं का नाही जाणार? म्हणजे असं प्रबोधन केलेलं आहे संत गाडगे बाबांनी. संत कबीरांची कथा आहे. आता आपण बोलताना कथा म्हणतोय, पण हे प्रत्यक्षात घडलेली उदाहरणं आहेत. समाज प्रबोधन ज्याला म्हणतात, समाजाचं प्रबोधन केलंय ह्या लोकांनी, संतांनी, तरी पण आपण सुधारलेलं नाही. आम्हाला उसनं घ्यायचं तर फारच सवय. जिथं जिथं जातो तिथून उसनं काहीतरी आणता का नाही तुम्ही? खरं बोलायचं आहे, मुसावादा वेर म्हणून. गेले कुठल्या देवाला आणला एक फोटो, गेले कुठल्या देवीला आणला एक फोटो, आणि आपलं मंदिर मात्र ते घरातलं सजवत असतात. कशाला उसनं पाहिजे तुम्हाला हो? बाबासाहेब आंबेडकरांनी आपला सुंदर असा निर्मळ धर्म दिलाय. तो कशासाठी दिलाय? आपल्याला जीवन जगण्यासाठी दिलेला आहे हा धर्म. त्या आदर्श तत्वांचा आपण काय केलं पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही जुनं टाकून नाही देणार, तोपर्यंत तुम्ही नवीनचा स्वीकार करू शकणार नाही. हे लक्षात ठेवायचं. जुनं टाकाल तर नवीन घ्याल. बघा, जुन्या साडीवर आपण परत नवीन साडी नेसतो का? नाही नेसत. आपण काय करतो? काळेताई जुनी साडी फेकून देतो ना, आणि मग नवीन साडी छान पॉलिस्टरची असेल वगैरे वगैरे. साड्यांची नाव आता आपल्याला माहिती आहे बरं. म्हणजे आपण जुनं टाकलंय, मग नवीनचा स्वीकार केलाय. मग 22 प्रतिज्ञा दिल्यात त्या बाबासाहेबांनी कशासाठी दिल्यात? पहिल्या 9, 1 ते 9 ह्या सगळ्या नकारार्थी प्रतिज्ञा आहेत. मी हे करणार नाही, त्या प्रतिज्ञा आहेत त्या. मग आपण जर जुनं परत परत तेच करत बसलो, कारण बाबासाहेबांची 21वी प्रतिज्ञा आहे, मी जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो आणि नवीन बुद्ध धर्माचा स्वीकार करू. तुम्ही कधी करणार आहात स्वीकार बुद्ध धर्माचा? का फक्त विहारात यायचं आणि जायचं, वंदना मानायचं, नमो तसं, परत जसं होतं तसं? असं करायचं नाही. जो व्यक्ती 2 दगडावर पाय ठेवतो त्याचं काय होतं? मध्ये पडतो ना तो, ह्या दगडावर पण ह्या दगडावर पण. तसं करायचं सुद्धा आपण नाही. आता तुम्ही सगळ्यांनी शिबिरं केलीत पहा. पंचशील तुमच्या अंगात भिनलं पाहिजे. पंचशील जर तुम्ही पंचशीलाचं अनुकरण केलं तरच तुम्ही खरे बुद्ध धर्माचे कोण व्हाल? पाईक व्हाल. हे लक्षात ठेवायचं. यज्ञ याग उपास तापास नवस करायचा नाही कुणालाही. जगात खूप सारे आता आपण बाबा, आम्मा, टम्मा, बुवा सगळे बघतो नाही का? पण आपले एकच बाबा, बाकीच्या सगळ्या बाबांना धरून खड्ड्यात दाबा. कुणाच्याही नादी लागायचं नाही आणि बुवा बाबांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवायचा नाही. असं म्हणतात की दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. अभी दुनिया कैसे झुकती? प्रयोग के साथ आपण देखेंगे. प्रयोग बघा. आपण आपल्या धम्मामध्ये काय सांगितलं? तो विज्ञानावर कसा आधारित आहे? विज्ञान काय घडवतं? कारण भगवान बुद्धांनी सांगितले कारणाशिवाय काही घडत नाही. मूठ मारणे, पुत्र प्राप्तीसाठी मूठ मारतात. मूठ मारणे, करणी करणे, नवस करणे, गुढी लावणे. आता गुढी कशी लावतात हे आपण पाहणार आहोत. तर बारातीताई ज्यावेळेस मी तुम्हाला सांगत होते त्या मला नेहमी सहकार्य करत असतात. तर यामध्ये काय केलेलं आहे? तांदूळ भरले होते नाही का, आणि मी तांदळामध्ये काय केलंय? स्क्रूड्रायव्हर. पण समजा आपण एखाद्या बाबाच्याकडे किंवा देवऋषाकडे गेलो, ती लोक काय करतात? त्रिशूळ घेतात आणि त्रिशूळ या तांब्यामध्ये असं ते तांदळ मारत असतात आणि त्याला एक लिंबू अडकवलेला असतं. आता त्यांच्याकडे तेच असणार ना. पण आपण काय केलंय? लोकांना पटावं की हे सगळं खोटं आहे म्हणून आपण काय केलं? स्क्रूड्रायव्हर घेतला, तांदूळ याच्यात भरून घेतले होते आणि त्याला काय केलं? आपण दाबलेत असे खाली. तर ते काय झालं? हे स्क्रूड्रायव्हरला ते चिकटले. आता हे पडते का खाली? ह्याला कशाचा दाब पडलाय? हवेचा. काय झालं याच्यात? शास्त्रीय कारण काय झालं? तांदूळ पूर्वी आपण पिशवीतून टाकले नाही का, त्यावेळेस ते चिटकत होतं का? स्क्रूड्रायव्हर नव्हता चिटकत. पण ज्यावेळेस इथं सायन्स काय घडले ते आपण लक्ष देऊन पाहायचंय की त्या तांदळात जेवढी पात्रामध्ये हवा होती ती बाहेर फेकली गेली आणि जोपर्यंत ती हवा बाहेर फेकली नाही जात हा स्क्रूड्रायव्हर चिकटणारच नाही किंवा
काय कुठली पण गोष्ट ह्याला चिकटणार नाही. आता काय झालं, हवा बाहेर फेकली गेली आणि आपाप स्क्रूड्रायव्हर चिकटला. हा प्रयोग आपला पहिला सक्सेस झाला, कारण या प्रयोगाला आम्हाला काल 20 मिनिटं लागली. मला साथ दिली बाळा ताई, त्यांचे खूप सारे धन्यवाद ताई. हा नाही ह्यांना बघू द्या. वरती दाखव सोडा सोडा, नाही पडणार त्या. नाही नाही थोडासा हा फॅन बंद करता का? दिसतंय सगळ्यांना? आपण बंद करा. हा, कारण की आगपेटी नाही पेटणार. आगपेटीचं काम काय आहे? तरी पण तिची किंमत वाढली का? कारण आग लावणाऱ्याची किंमत कधीच वाढत नसते. ऍब्सोल्युटली करेक्ट, असं गजबर ताईंचं म्हणणं आहे. कुणाला कुणाला पटल्या हात वर करा. म्हणजेच याचा अर्थ असा की आग लावण्याची किंमत काय असते? शून्य असते, कमी असते. तुम्हाला हे माहितीये का की साईबाबांनी काहीतरी चमत्कार केला होता आणि पाण्यात दिवे पेटवले होते, नाही का? आज आपल्याकडे पाणी पण नाही, तेल पण नाही, तरी पण हा दिवा पेटतोय का नाही हे आपण पाहायचंय. नाही दाखवलं त्यांना, ठीक आहे. फक्त वात आहे याच्यामध्ये, काहीच नाही. ते आता तेल असतं माझ्या हाताला लागलं असतं, पाणी असतं खाली पडलं असतं, किंवा तेल पण पडलं असतं. आपण काय करतोय आता? प्रयोग करून पाहतोय. सगळ्यांनी एकाग्रचित्त करून पाहायचंय, कारण माझ्यामध्ये पण मंत्रशक्ती, विद्याशक्ती, नाही का, सगळ्या काही शक्ती माझ्यामध्ये सुद्धा आहेत, असं गृहीत धरा, असं मी म्हणते. आबराकाडाबरा, बघा नाही पेटलं. काहीतरी गडबड आहे म्हणजे तुमच्या विहारात. काय गडबड आहे मला काय माहिती. नेक्स्ट आता बघा तुमच्या विहारात काय गडबड आहे, आता आपल्याला कळेल ना. आबराकाडाबरा गिरी 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 छो. काय होतं सायन्स याच्यामध्ये? बघा, पाण्यात दिवे पेटवलेत हे तुम्हाला माहिती आहे, ऐकून. तुम्ही प्रत्यक्षात पाहिले नाही का? त्यानंतर भिंत चाललेली पण पाहिली, ऐकलंय तुम्ही. आता का ना कोण चालत होती? कारण हे सगळं काय आहे? कल्पना केलेली आहे. आता ह्याचं शास्त्रीय कारण सांगते तुम्हाला. मी येताना, म्हणजे सकाळी बरं का, आता नाही तर म्हणतात येत, आता ताई आले 5:30 वाजता. येतानाच काय केलं होतं, ह्या वातीवर सगळं मेण लावून आणलं होतं. मेण, जे मेणबत्तीचं मेण असतं, त्याचा एक 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 टिपका टाकला. असे 22 टिपके टाकले त्याच्यावर. मग त्याचं काय झालं, ते पूर्ण ते सुकल्यानंतर त्याची ती वात होती, ती मी तुम्हाला इथं दाखवली. इथं असं ती लोक सांगतात का, बाबा लोक ज्यांच्या अंगात येतात, ती लोक ज्यांच्या अंगात माता येतात मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, अमावस्येला, कुठली पण वस्तू कारणाशिवाय घडती का? काहीतरी कारण लागलं पाहिजे त्याला. आणि आपण काय केलं पाहिजे, त्याची शहानिशा करायला पाहिजे. शहानिशा केल्यानंतर त्या गोष्टीवर आपण काय केलं पाहिजे, विश्वास करायला शिकलं पाहिजे. शहानिशा करायची कुठल्या, असंच फक्त नाही. काय झालं बाबा, काय कारण तिथं घडलं, ते कारण आपण शोधून काढायचं. आता जोपर्यंत ह्याच्यामध्ये मेन आहे तोपर्यंत ते जळत राहणार. आणि तुम्हाला असं सगळ्यांना वाटतं की, म्हणजे समजा तुम्ही दुसरीकडे, आता तर मी तुम्हाला सांगितलं, पण दुसरे तुम्ही म्हणतात बाबांनी तेल नाही त्यात काही नाही, तरी ज्योत पेटून दाखवली. तर ही ज्योत कशी पेटली आता पाहिलं तुम्ही. प्रयोगासाठी टाळ्या वाजवायचा. आता पहा, रॉकेलचा दिवा आहे, माहिती आहे ना तुम्हाला, पूर्वी वापरायचे. आता रॉकेलच मिळत नाही तर दिवा पण लावणार हो, नाही का? चिमणी म्हणायचे, नाही का?
तर अशी चिमणी ह्याच्यात काय नाही, पाणी नाही, काय नाही, तरी पण आपण पेटवून टाकू. रॉकेल नाही, ह्याच्यात तेल नाही, काय नाही. उलटी करून दाखवा. उलटी केली तर काय होईल त्याचं? पाणी आहे की नाही समजा, काय आहे की नाही? पाणी नाही, मी सांगितलं ना, पाण्याचं नाही तर मग आवाज आला असता ना. पाणी असतं तर असं उलट केलं असतं तर पाणी पडलं असतं का नाही खाली? पडलं असतं का नाही? पाणी बघा तुम्ही सगळ्यांनी, पाणी आता असतं तर पडलं असतं का नाही खाली? आता ते पडते का पाणी? ह्याच्यात नाहीये, मी तेच सांगते. तरी पण हे आपण काय करणार आहे, ह्याला सुद्धा पानी में आग लगाने वाले आगे यार हम भी है, जरा देखो तो सही, जमाना झुकता है, झुकाने वाला चाहिए. लागेल का बघायचं आपण, कार्यकारण भाव काय होते ते नाही का. गिनी 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 छू मनता, जिसके अकल में आ जाए नाही नाही, आग लागते ना त्याला. असं पेटणार नाही, त्यासाठीच असते आणि ते जाऊ दे, होईल तो आपण पुढचा प्रयत्न. चहा घालताना ते कसं, चहा होताना टाकतो आपण, तसं ते भांडं पाहिजे, त्यात पाणी जाईल. काढायचं का ते वरची का? ठीक आहे. आता पहा, आपल्याकडे अजूनही कॉलेजच्या मुली, बाहेर जाणाऱ्या, सर्व्हिसला जाणाऱ्या स्त्रिया पायात काळा दोरा बांधतात ना. कशासाठी बांधतात? नजर नाही लागावी म्हणून, नाही का. पण ते खरंय का? नजर लागणे, भूत बाधा, नाही का, हे सगळं होऊ नये त्यापासून काळा दोरा पायात बांधतात, गळ्यात पण घालतात. पण हे काय आहे? खोटं आहे. दोरा बघा तुम्ही, 5 रुपयाचा जा बाजारात, दुकानातून तो दोरा मिळतो, घेऊन या 1 मीटर, नाही का. त्या दोऱ्याचा आणि त्या गोष्टी होण्याचा काही संबंध नाही. भूत नाही हे भगवान बुद्धांनी सांगितले, नाही का. असेल तर दाखवा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ज्यांचा 13 वर्षापूर्वी खून झाला होता, ते पण हेच सांगत होते. अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक होते, ते हेच सांगत होते. आता हा काळा दोरा कसा तयार झाला हे मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवते. टाळ्या वाजवा एकदा. काय झालं? सायट्रिक ऍसिड आणि ह्या दोऱ्याचा जो लाल रंग होता, त्यांच्या मिश्रणाने काय झालं? लाल दोरा होता तो काय झाला? काळा झाला. काढा म्हणते आपण करूच तो, त्याशिवाय मला
फक्त आता कारण सांगते ते नाही होत. का नाही झाला ते मला माहिती नाही. त्याच्यामध्ये आधीच एक कार्पेट नावाचा खडा होता जो मशीनच्या तिथे तो वापरतात खडा. त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं त्यासाठी ही कॅप असते त्यातून ती बरोबर असं तो पेटतो आतमध्ये. पाणी टाकल्यावर काय होतं तो ओला होता आणि त्याचं काय होतं द्रवणात रूपांतर होतं आणि तो द्रव पदार्थ त्या अग्नीद्वारे प्रज्वलित होतो. असं हा प्रयोग आहे. त्याच्यात नाही झालं धोक्याची काम आहे नाही झालं नाही पेटलं एकदा लक्षात तेच आहे तेव्हा नका हाताचा वास कमी आणि तोंडात काय केलं मी काचेची 2 ग्लास घेतली. ताई तिकडून बघा पाणी समांतर दिसते. झालं 2 ग्लासात सेम त्याच्यात जास्त बरोबर झाले ना. चांगली धारवाले बघून लिंबू आणले बरं का. धारवाली कशासाठी वापरतात उतारा टाकायला. उतारा बघा म्हणजे आपल्या मुलांच्या अंगावरून म्हणा घरात अजून कोणाच्या अंगावर म्हणा आपल्या उतारा करायचा आणि चौकात नेऊन टाकायचा. 3 रस्त्यावर नेऊन टाकायचा. कशासाठी तर माझ्या पोराला बरं वाटू दे नाही का त्याला काही बाहेरची बाधा झाली असं तर ती निघून जाऊ दे आणि दुसऱ्याला लागू दे. म्हणजे ते त्या रस्त्यावरून येणारे जाणारे लेकरं बाळ असतील दुसऱ्यांची नाही का. तर असं करण्याच्या मागं काही खरं नसतं. हे सगळे बकवास आहे. आता हे काय आहे हे लिंबू हे फळ आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. लेमन ज्यूस गरमीमध्ये किती यूज करतात ह्याला नाही का. आता आपण ह्याच काय कारण होतं ते का तरंगतं आणि का तळाशी जातं हे सुद्धा पाहायला लावलं. काय करते मी हे मीठ टाकते त्याच्यामध्ये. तुमच्या सगळ्यांच्यावरून उचलून टाकते म्हणजे तुम्ही खूप सज्जन माणसं डोळे झाका सगळ्यांनी बंद करा. हे धरून उभा राहिले. उघडा डोळे. काय झालं का तरंगतंय हे मीठ कारण आपण काय केलं ह्याच्यामध्ये क्षार मिक्स केले. मीठ जर काय असतं क्षार असतं नाही का. आणि त्यामुळं तुमच्या उदाहरण सांगितलं की पटकन आता लक्षात येईल. समुद्रातल्या पाण्यात काय असतात भरपूर असे क्षार म्हणून जहाज काय होतं क्षार नसते तर नाही का. म्हणून सोनाराच्या दुकानामध्ये नेहमी एका ग्लासात लिंबू ठेवलेला पाहतो आपण कुठल्याही सोनाराच्या दुकानात. ऍक्च्युली ते काय असतं की आम्हाला बरकता येऊ दे आमचं दुकान शाबूत राहू दे चोरापासून याला काही नको होऊ दे नाही तर चोर रात्रीचा लुटून न्यायचा नाही का. तर ही सगळी काय आहे त्या मागे अंधश्रद्धा आहे. पण आपल्याला हे विज्ञान आहे हे कळालं ना. नाही तर देवऋषी असंच पाणी घेऊन बसलेला असतो. 2 लिंब घेतो पाण्यात टाकतो म्हणतो तरंगलं तर समजायचं काहीतरी तुमच्या मागं आहे. आणि त्याला माहितीये पाण्यात आपण आधीच काय टाकून ठेवलंय तो सांगतो का तुम्हाला मी या पाण्यात एका मीठ टाकले म्हणून. आपण फसायचं आता फसायचे दिवस गेले आता आपले नाही का. फसत होतो जोपर्यंत आपल्याला कळत नव्हतं तोपर्यंत. आता आपण कशालाही फसायचं नाही.
केस धुवायला वापरतो ते नाही का. दूध लस्सी काही एवढी तर घेऊ शकतो. काय घ्यायचंय? काय झालं तयार? दुधासारखा तत्सम पदार्थ तयार झाला. कसा तयार केला आपण? आधी मी काय टाकलं होतं त्यात? कोलगेट. नंतर काय टाकलं? डव शॅम्पू. नंतर काय टाकलं? इनो टाकलं. या सगळ्यांचं ज्यावेळेस मिश्रण झालं, आता ह्याला इतकं फेस आहे ना, हे सगळं खाली सांडेल म्हणून मी ह्याला हलवत नाही आता, कारण सगळं भरल मग आपण. कापूर खातात जळालेला. आज मी जळालेला कापूर खाते. खाऊ का? वाजू दे का माझी तोंड? ठीक आहे, ट्राय करायला काय हरकत नाही. काय म्हणतात खा. भाजी तर भाजी प्रकटायची जी भाजी आम्ही तुम्ही भाजी अंगात आल्यावर कापूर खातात नाही का? माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. ज्यांच्या ज्यांच्या अंगात येतं त्या कापूर खातात, कारण त्यांच्या अंगात कोण संचारतं? देवी संचारत असतात नाही का. देवीला कडक आहे. हात तरी भाजला का? नाही, कारण कापडाचा ज्वालानंक जो असतो तो 0 डिग्रीवर असतो, 0 तापमान असतं. म्हणून त्या जिच्या अंगात येतं त्या बाईला एकच म्हणायचं, बाई तू तोंडात नको घालू, तू तुझ्या फक्त काही सेकंड डोक्यावर काय तुझे केस जळाले तर रोकडे ताई नाही म्हणून नाव लिहून घे. काय सांगायचं? कापूस डोक्यावर धरा. कापूर ज्यावेळेस आपण तोंडात टाकतो तर आपल्या तोंडामध्ये लाळ असते, त्यामुळे तो कापूर तोंडात गेल्याबरोबर काय होतं? जळालेला कापूर विझून जातो आणि भाजतही नाही, जीभ भाजत नाही आणि हातही त्याहून भाजत नाही. निखाऱ्याहून चालतात ते काय? हा, निखाऱ्याहून चालतात ते पण थोतांड आहे असं मी मानते. कारण का? ज्यावेळेस अग्नी असतो त्या अग्नीतून धावत गेलं तर काय होत नाही, पण त्याची ज्यावेळेस राख होती ना तर त्या राखेत मात्र उष्णता असते, मग पायाला चटके बसतात. आणि ते किती स्पीडने पळतात माहितीये तुम्हाला? हो, काही सेकंद असतात. हे पण काही सेकंद हातावर धरतात, या हातून हात दार असे खेळवत असतात आणि खाली पेटल्यानंतर त्याच्या आधीच ते तोंडात, बरोबर त्यांची ती टॅक्ट असते, त्यांना ते माहित असतं कापूर कुठल्या वेळेस तोंडात टाकायचं. आता आपण नंतरचा प्रयोग पाहणार आहोत. नाही ते बाई कागदाचं नाही, काय होत आहे? पेंट राहिलाय कागद. मला ते सारखं हात पुसायला रिकामी प्लेट टिश्यू पेपर टाकायचं.
खरं भाऊ हे पाणी होता नाही, त्याला स्वच्छ पण करा, मला कोरडा पाहिजे. ठीक आहे, पाणी टाकलं. आणि हे काय जे नेहमी गृहिणींच्या उपयोगाचं नाही का, पेंट आहे का पॉलिश, हा नेल पेंट आहे का पॉलिश, ठीक आहे. ते असं ते मला काय करायचं लावत नाही. नाही रात्री सांगले मी, काय माहिती, मी तर हे कधी वापरत नाही, त्यामुळे मला त्या बाईला फक्त देन पर्स मध्येच ते टाकलं होतं. आता सगळं डुप्लिकेट सगळं निघाले. पटकन का बाहेर आली नाही सांगते, तेही सांगते. पेटला दिवा, काय झालं, वैज्ञानिक कारण आहे. सगळ्या गृहिणी गुरुजी साखर लावते, तर ह्या नेलपेंट मध्ये काय होतं, स्पिरिट होतं. मी पाण्यावर याच्यासाठी टाकलं होतं, जर नुसतं भांड्यात टाकलं असतं तर त्याला आणखीन घट्टपणा आला असता आणि ते पेटत नाही. पण पाण्याला द्रव पदार्थ आहे ना पाणी, त्यामुळे ते काय झालं, असं त्याच्यावर टाकलं मी, पाण्यावर टाकला नेलपेंट आणि मग त्याला काय केलं. आता ती जी लोक असतात त्यांच्या अंगात आलेलं असतं नाही का, देवऋषी बाया काय ज्या भक्त असतात नाही का, त्या असे चमत्कार करून दाखवत असतात लोकांना. पण ते सांगतात का नेल पेंट होता म्हणून, तर ते काय सांगतात, रागात आहे रागात म्हणतात. पण हे काय होतं, आता तुम्ही पाहिलं ना काय होतं, हे नेल पेंट होतं. तर ह्या प्रयोगासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. झालं ग्लास स्वच्छ. आता आपण काय घेतलंय, प्लेट घेतला आणि टिश्यू पेपर घेतला. पुढच्या प्रयोगाकडे आपण बोलतो. आणि म्हणून लक्ष्मण दादा केदार आपल्या कवितेमध्ये काय गीतात सादर करतात, ते गीत बोलता बोलता मगाशी राहून गेलं, पण आता मला क्षणात आठवलं. गीत असं होतं, देव दगडाचे शेंदरी ही अट्टल फसवेगिरी, गेली शिकवून देऊन खरी ग, शेजारने सखे बाई, गेली शिकवून देऊन खरी ग, शेजारने सखे बाई. देव अंगात लाबडबड, मान हलवून हात उड, देव अंगात लाबडबड, मान हलवून हात उड, मागतो बकर कोंबड ग, शेजारने सखे बाई. देव अंगात आल्यावर काय म्हणतो, 2 पायाचं द्या नाही तर 4 पायाचं द्या, बरोबर ना. आणि मग ते 2 पायाचं 4 पायाचं तिकडे दिलं जातं. देवाला काय देतात, आणि जे आपण खात नाही ते देवाला, असली मला आपल्याला, ते खाऊन तारच झालं म्हणजे आपल्याला होतोय. मग 1 to 4 सारखं जावं लागतंय नाही का. आणि मग काय म्हणतात, देवाचं काहीतरी बिघडलं वाटतं, बोलतात ना असं. पण देव नाही, मी सांगितलं पहिला पॉइंट आपला तोच होता, देव नाही. तरी पण मोठ्या मुलाचं किंवा घरात आणखी कोणाचं लग्न झालं, कुणी नवस केले असतील तर देव देव करायला जातात गुरुजी. काय म्हणतात, कुठं जाऊ नका तुम्ही, आता देव देव करायला गेलो तो, त्याचं नाव देव, आणि आपण म्हणतोय देव देव देव, तो पण म्हणतो देव आणि हा पण म्हणतो देव नाही का. मोठी गंमत आहे का नाही देव देव शब्दाची. देव देव करायला गेले आणि म्हणून मी माझ्या मुलाचं ज्यावेळेस लग्न झालं तर त्यांना बुद्धगयाच्या दर्शनाला घेऊन गेले 5 दिवस. कारण कसं असतं, स्वतः पहिल्यांदा ऐकलत का पण नाही. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, स्वामी समर्थ. पुढच्या क्षणी गाडी खड्ड्यात. संदेश काय दिलाय, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी.
घडलं असावं ऍक्सिडेंटचं. अहो ड्रायव्हरला झोप आली नाही का, त्याचा तोल गेला, बरोबर का नाही. आताच कालची घटना जी मला गुरुजींनी मगाशी सांगितली की कोणतरी ड्रायव्हर होते ना, कंडक्टर ड्रायव्हर, पीएमटीचा कंडक्टर आणि ड्रायव्हर. आजच्या वर्तमानपत्रात ही न्यूज आहे. प्रत्येकाने आपल्या घरी जाऊन न्यूज पेपर पहा किंवा न्यूज चॅनल काढा, त्याच्यामध्ये पहा की या माणसाने करणी केली म्हणून त्याचा खून केला. पद्मावती पुण्याजवळच आहे. करणी केली म्हणून त्यांचं काय केलं, त्या गृहस्थाचा खून केला. आता करणी झालं सांगून झालं ना, अजून एक प्रयोग आहे करणीचा. तर हे केल्यामुळं कशामुळं काय होत नाही, पण त्या माणसाचा मात्र जीव जातो. हे काय आहे, अंधश्रद्धा. त्यांना कुणीतरी सांगितलं असेल ना की हा माणूस असा करणी करतो म्हणून साठी, म्हणून त्या माणसाचा बिचाराचा खून झाला का नाही. तर आपण काय धरली पाहिजे, विज्ञानाची कास आपण धरली पाहिजे. आता आपण नंतरचा प्रयोग पाहू. हे पवित्र पाणी आहे गंगेचं. आताच काशीला जाऊन आणलेला भाऊ. काशीला जाऊन आले ना तुम्ही, काशीला चला पाहू गुरुजी आपल्या घरात कोण कोण येतात, कोण कोण नाही येत, किंवा काही जणी आल्यात त्या फक्त शिबिरासाठीच आल्यात, इतर वेळेस येत नाहीत. त्या सर्वांच्यासाठी आपण काय करू, एक प्रयोग करून पाहू की पुढच्या रविवारी त्यांनी नव्हे, आज रविवारच आहे तसं पण पुढच्या रविवारपासून आले बाबा. हा उद्याचा शेवटचा दिवस आहे ना तुमचा रविवार, समर्पण दिवस. चला पाहूयात आपण दुसरा प्रयोग. प्रयोग नाही झाला तर गुरुजी याचा अर्थ असा की विहारात काहीतरी मग पूजा घालायची का सत्ता शांती करा. चार पायाचं ताई इथं 4 पायाचं लागणार आहे. मोठं का छोट, हा मोठं का नाही जरा मोठंच, एवढे जरी गायले हसवायसाठी असं करावं नाही. सारखं धर्म म्हटलं तर त्यांना हे वाटत. भारत ताईंना समजलं फक्त. दिव्य शक्ती कुणाला प्राप्त झाली होती, भगवान बुद्धांना नाही का. दिव्य दृष्टीने कोणी जाणलं होतं की या पृथ्वी तलावर बुद्धाचा जन्म झालेला आहे असे पाहू आपण. मी क्लास मध्ये पाहते, काचेचा ग्लास आहे. त्या पृथ्वीच्या तलावर जेवढे जीव जंतू राहतात ते काय करतात मला दिसतंय याच्यामध्ये. चला परत एकदा प्रयोग पाहूयात.
काय झालं ह्याच्यात त्याचे कारण आता तुम्ही कुणी पण येऊन धरू शकता. जसं मग अशी अलकाताईंनी धरलं तसं बघा. आता ह्याच्यावर मी 4 जणी ग्लास ठेवले आजूबाजूला, तरी त्याचं हे वेट सांभाळून धरणं. ग्लास धरायचं सांभाळून, त्याचा पटकन मला परत तुमच्या प्रयोगाला ग्लास हातवला. असं का झालं? सांगते ना, तेच सांगते ना, सांगते. हे कारण सांगायच्यासाठी तर आहे आपण. काय झालं कारण बघा. नाही, तुम्ही परीक्षण करायला शिका. मी पहिल्यांदा मी काय केलं, अहो मेणबत्ती लावलीच नव्हती ना. मी पहिल्यांदा मेणबत्ती लावली नव्हती. मी फक्त काय केलं, ग्लास असं घेतलं आणि त्याच्यावर ठेवली. मेणबत्ती लावली नव्हती मी पहिल्यांदा. हे तर निरीक्षण करायचं ना तुम्हाला. मग काय केलं, नंतर मी मेणबत्ती प्रज्वलित केली, पुन्हा ग्लास धरला आणि त्याच्यावर उघड्यात ठेवला. आता जोपर्यंत मेणबत्ती जळत होती नाही का, त्यातला ऑक्सिजन काय झाला, कशामुळं ती पाणी टाकलं ना मी या कागदावर, ओलं केलं नाही का, ओलं झालं तो कागद, त्या कागदातलं ते बाष्पीभवन झालं नाही का. आणि ह्या ग्लासात जी मेणबत्ती पेटवून ठेवली होती त्याचा जो कार्बन डायऑक्साईड, आता जळाली म्हणजे काय तयार झालं, कार्बन डायऑक्साईड तयार झाला, पाण्याचं बाष्पीभवन म्हणजे वाफ तयार झाली आणि तो कार्बन डायऑक्साईड याचं ज्यावेळेस एकत्रीकरण झालं त्यावेळेस काय झालं, तो ग्लास ऑटोमॅटिक उचलला गेला. त्याच्या भोवती तुम्ही किती पण आता वेट ठेवा तरी पण हे हलणार नाही. ठीक आहे, प्रयोग समजला, टाळ्या वाजवा. आता शेवटचा प्रयोग. हा प्रयोग मी नेहमी शेवटी करते कारण सगळे हातपाय भरत असतात त्याच्यामध्ये. पहिलं कारण भाऊ इथे यायचं नारळ फोडायला. पुरुष लोक नेहमी नारळ फोडतात. तर पहा, याची गंमत सांगते आणि मग मी तो नारळ फोडला. अंगात येणे नाही का. आता अंगात कुठून येतं, आता येणे म्हणजे येणे आतमध्ये येणे नाही का. आपल्या नाकात किती घाल, शेपूट बरोबर ना, कानात मळ, तोंडात लाळ, तुंकी नाही का, जे आपण बाहेर फेकणार ते. मग इतर हॉल्यांचे नाव आता गुरुजी बसतात मी घेऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणून तुम्हाला मग अशीच एक गंमत आहे की मी ही प्रयोगाची पिशवी घेऊन गुरुजी ह्याला चालले देवरोडला. आणि त्या देवरोडला आम्ही उतरलो लेडीज कंपार्टमेंट मध्ये. मी आणि माझी मैत्रीण बौद्धाचार्य आपले दादव गुरुजी श्रमिकनगरमध्ये राहतात, त्यांची मिसेस होती माझ्याबरोबर. आणि चाललोय आम्ही देवरोडला. आम्ही उतरलो, मला वाटलं त्यांनी बॅग घेतली, हीच बॅग बरं का, आणि त्यांना वाटलं की मी घेतली. आणि माझी बॅग घेऊन खाली उतरली. गाडी पुढे निघून गेली. गाडी आरामशी चालली, आपली पुढे पुढे चालली. सगळ्या बायकांनी ती बघितलीच असेल पण कुणी सुद्धा त्याला हात नाही लावला. का बरं, नारळ असं न ठेवलेला नाही का, कुणी झजवलं नाही. त्या पिशवीला हात लावण्याचं धारिष्ट्य यकीनी केलं नाही. पिशवी सुखरूप तळेगाव पर्यंत गेली. गुरुजींनी फोन केला, ते गुरुजी ह्याच्यात होते ना रेल्वे मध्ये, घरी पाहुणे आले त्यामुळे अक्षताला सांगते फोन करते तळेगावला. गुरुजींनी फोन केला, ते म्हणले काही काळजी करू नका गुरुजी, तुमच्या जे प्रयोग दाखवायला तर ताईची पिशवी ते आम्ही पण पाठवू. पिशवी एकटी आली तळेगाव. तिच्यासोबत मी होते का नव्हते, म्हणजे जशी ती आली ना तशीच परत जाईल. आता अहो कोण घेणार, अहो म्हणे कशी घेते, ते सगळं बघितलं आम्ही पण बघितलंय म्हणजे त्यात काय करायचं. पिशवी माझी परत आली देवरोडला. मग पुढे मला 1.5 तास उशीर झाला ती गोष्ट वेगळी. मग मी ते प्रयोग वगैरे दाखवले. तर असं हे नारळ वगैरे असलं की कोण हात नाही लावत. तर मी सुद्धा मागच्या पौर्णिमेला गेले होते असंच एका देवऋषीकडे. त्यांनी सांगितलं की सगळ्यांच्या नावानं हा नारळ फोडा, बघा तुम्ही करते गेली. मी तो नारळ घेऊन आले आणि अंगात येणे नाही का, ते अंगात कसं येतं त्याची पण जाताना एक स्टोरी सांगते आणि मग आपण सगळं थांबूया. हा झलक दाखवून ना. पण त्याआधी काय होतं नाही का, 2 मैत्रिणी असतात. आता ती एक जाती, तिला घरात खूप त्याला त्रास असतो, सासू सासरे नंतर त्रास देत असतात. मग ती
आपल्या कपड्याचं बोचकं घेते आणि जाते गमेला घेऊन आपले नदीवर. पूर्वी सगळे नदीवर कुंडे वगैरे धुवायचे. मग तिची मैत्रीण म्हणते का ग तुझा चेहरा खूप सुकलाय, काय झालं? म्हणते अगं रात्री माझ्या नवऱ्याने खूप मारलं मला आणि माझे सासरे मला खूप त्रास द्यायचे. तो म्हणते असं आहे का? किती दिवसापासून चाललं बाई तुझा हे असं नाही का? तू प्रत्येक वेळेस तू येते तर आपल्या इथंच गाठी भेटली होतं. तर ती म्हणते अगं काय सांगू, 2-4 वर्ष झालं मला मुलबाळ पण नाही. तो एक प्रश्न असेल त्यांना. आणि माझा नवरा तर खूप दारुड आहे, मला रोज मारतो. तू म्हणते कान कर तुझा इकडे. काय म्हणते? तुझा कान इकडं कर. ती कान करते, तिच्या तोंडाजवळ नेते कानची काहीतरी सांगते. मग ही घरी येते. घरी येते कपडे वाळत नाही घालत, ते धुणं कसं घामिलं आणि काय करते अशी भिंतीला जाऊन टेकून बसते. कुठं? भिंतीला टेकून बसते. आणि कशी करते? बसल्यावर अंगात यायला तिचं सुरुवात झाली. आता तिची सासू म्हणते बाई इतकी वेळ तर चांगली होती ना, आता काय झालं? म्हणून सासू आपल्या तिचा आवाज ऐकून लगेच होती. काळत तुझा आवाज नाही का? ती सासू होती नदीचं काहीतरी झाले वाटतं, नदीला गेली होती. आता नदीवर गेली होती आणि हिला काहीतरी बाहेरचं झालं. मग लागलं हिच्या जोर करत अंगात यायला. आणि मग त्या दिवसापासून तिथे सासू सासरे नणंद तिला त्रास द्यायचं तर बंद करतात. पण संध्याकाळची एंट्री खूप भारी दाखवली. तिथे सांगतात नाही का त्यावेळेसचे नवरा येत होतो दारू पिऊनच आलेला असं ना, म्हणजे ते असा आवाज दिल्याबरोबर सासू कशी इकडं जरा काय झालं? अरे द्यायला लागले, तुला काही त्रास देऊ नको बाबा, शाना असतील तिच्या नागाने लागून. आणि त्या दिवसापासून त्या मुलीचं त्रास देणं बंद होतं. आता काय सांगितलं होतं तिच्या मैत्रिणी तुमच्या लक्षात आलंच असेल की तू काय कर, अंगात आणण्याचं नाटक कर, तुला घरातले कुणी त्रास देणार नाही. म्हणून काय करायचं, अंगात आणणारी सगळी माणसं काय करतात? तुम्हाला सगळी म्हणते मी. माझ्या दारातून मिरवणूक चालली होती आणि त्या बाईची नथ पडती खाली, तिच्या अंगात आलेलं असतं. 3-4 उदाहरणं सांगते तुम्हाला. ती कशी म्हणते? नथ नथ. आता खरंच आलं होतं का तिच्या अंगात? म्हणून आपण विश्वास ठेवायचा का? अंगात फक्त माणसाच्या ताप येतो. काय येतो? ताप येतो. अंगात बिंगात काय येत नाही. आता आपण अंगात कसं येतं आणि कसे घुमतात ते प्रयोगाने पाहणार आहोत. पलीकडच्या साईड आतल्या बाजूला, आतल्या साईडला आतल्या बाजूला नारळाच्या काचण्या जास्त पाणी मोठं नारळ. बघा नारळामध्ये काय असतं? कुणी करणी केली गुरुजी? मी नाव सांगू शकते पण तुमच्या माझ्यात काय होईल? वयर निर्माण होईल. रोकडे ताईंना दारात पाय ठेवून नाही यायचं. या बाईला आधी बाहेर काढा. हा तसं मला करायचंय का? नाही, मला वारंवार या विहारात यायचंय तुम्हाला शहाणं करण्यासाठी. बरोबर ना? काय होतं? टाचण्या होत्या, काळं कापड होतं आणि हिरव्या बांगड्या. कुणाच्या हातात हिरव्या बांगड्या असतात? पूर्वी आपल्या लोकांना काही मिळत नव्हतं. मग देवीच्या देवळात जायच्या आणि तिथल्या देवीला वाहिलेल्या बांगड्या आपल्या हातात भरून घ्यायच्या. आणि म्हणून त्यापासून पद्धत रूढ झाली. सगळ्यांच्या हातात आता हिरव्या बांगड्या सवासणीच्या, नाही का? पण आम्ही घालतो का? बघा, आम्ही सगळ्या ज्या बौद्ध अनुयायी स्त्रिया आहेत
त्या कधीच हिरव्या बांगड्या घालत नाही. पण संकट आली की ती वंसा घ्यायच्या, बांगड्या घ्यायच्या, मडकी घ्यायची, चुडकी घ्यायची आणि त्या देवीच्या देवळात जायचं. तिकडे ते सगळं टाकतात नाही का. पण आपण तसं करायचं का नाही. जे काही त्यांनी सांगितले ते अजिबात काही मानायचं आपण नाही. ह्या सगळ्या काय आहे अंधश्रद्धा. काय केलं मी, नारळाला किती डोळे असतात 3. शंकराला पण 3 होते ना. तर काय केलं मी, एक डोळा फोडला त्यातला स्क्रूड्रायव्हरनी आणि त्यात ते सगळं भरलं, मेंदाने परत चिटकवलं नाही का. आणि तुम्हाला इथं येतो प्रयोग करून दाखवला. खरं आहे का हे सगळं, अंगात येणं वगैरे नाही. आता काही म्हटलं एक झलक दाखवा, नाही तर खूपच जोरात माझ्या अंगात येत असतं. आणि म्हणून साठी हे जे अंधश्रद्धेचे प्रयोग होते ते तुम्हाला इथं करून दाखवायचा मी प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर माझ्या शब्दांनी माझ्या जे तुम्हाला कथन केलं त्यालाही विराम देते आणि तुमच्या नेहमी ऋणाच राहते. आपली धर्म भगिनी आयुष्यमान तुम्ही तर काही बोललो पुढे. जय भीम, नमो बुद्धाय, जय सगळे.